Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. ओमराजे निंबाळकर बैठकीसाठी धाराशिवच्या गोवर्धनवाडीकडे रवाना. शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा अद्याप निर्णय नाही. कार्यकर्त्यांची चर्चा करून आज आणि उद्या निर्णय घेणार. खासदार ओमराजेंची भूमिका. माझ्या मतदारसंघात एकही नगरपालिका पंचायत समिती निवडून आलेली नाही. मी कोणता ड्रग डीलर नाही, तर लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता उभा केला. मात्र तरी देखील पराभव का झाला याचा शोध घेणार. खासदार ओमराजे निंबाळकरांची खतखत बाहेर. मी ठाकरे कुटुंबाबद्दल एकही अवाक्षर बोललेलो नाही. मात्र काही जणांकडून माझ्या कुटुंबियांचा उद्धार. मला रील स्टार म्हणून हिणवलं. 3 दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का? सोशल मीडियावरच्या टीकेनंतर ओमराजे निंबाळकरांचा संताप. शिवसेना सोडली असं एकदाही ओमराजे बोललेले नाहीत. ओमराजेंशी संवाद करायला आम्ही तयार. संजय राऊतांचं भाष्य. तर काही बंडखोर खासदार संपर्कात. आम्ही अद्यापही शिवसेनेतच असल्याचं म्हणालेत. राऊतांचा दावा. ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाईंनी मध्यरात्री घेतली ओमराजेंची भेट. तिघांमध्ये 1 तास चर्चा. तर ओमराजे पक्षात राहावेत यासाठी मनधरणीचे प्रयत्न सुरूच राहणार. कैलास पाटलांची प्रतिक्रिया. रात्रीच्या अंधारात वरुण सरदेसाई आणि सहकारी तोंड झाकून आले. एकीकडे शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे निम्म्या रात्री येऊन पाया पडायचं. ओमराजे निंबाळकरांच्या भेटीवरनं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते किरण साळी यांची टीका. एकनाथ शिंदे हे अमित शहांचे टेस्ट ट्यूब बेबी. शहांच्या दबावामुळेच पक्षाचं चिन्ह आणि नाव निवडणूक आयोगानं शिंदेंना दिलं. शहा सुप्रीम कोर्टाचे प्रमुख झालेत का? संजय राऊतांचा हल्लाबोल. एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांची फोनवरनं चर्चा. कोर्टाच्या निकालानंतर दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. फादर्स डेच्या निमित्तानं खासदार ओमराजे निंबाळकरांची पोस्ट. भोवताली दाटला अंधार, दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री, असा उल्लेख. वडील पवनराजेंच्या हत्याकांडाच्या निकालानंतर ओमराजे भाऊक. फादर्स डे निमित्तानं पार्थ पवारांकडनं अजित पवारांचा व्हिडिओ पोस्ट. तुमच्या आठवणींशिवाय एकही दिवस जात नाही, पोस्टमध्ये उल्लेख. बंडखोर खासदार संजय दिना पाटलांची सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला हजेरी. पक्षफुटीच्या बातम्यांनंतर संजय दिना पाटील पहिल्यांदाच TV9च्या कॅमेऱ्यात कैद. उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या 6 लोकसभा मतदारसंघात दौरा करणार. 27 जूनला यवतमाळ आणि हिंगोली, 28 जूनला परभणी आणि धाराशिव, तर 29 जूनला शिर्डीचा दौरा करणार. डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न. देशभरात आज नीटची पुनर्परीक्षा. विमानानं आलेल्या प्रश्नपत्रिका, सशस्त्र पोलीस बंदोबस्तासह बँकेतनं परीक्षा केंद्राकडे. खबरदारी म्हणून केंद्राच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी. मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी उद्यापासून येलो अलर्ट जारी. हवामान विभागाकडून मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. पुढील आठवड्यात मुंबईला उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता. कोलकातामध्ये 35,000 नागरिकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची योग साधना. योगाची शक्ती सर्वांना एकत्र आणते. 17व्या वर्षी 50 वर्षांसारखे दिसाल. आपलं वय वाढलं तरी आपण निरोगी राहू शकतो. आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधान मोदींचा संदेश. मुंबईतल्या जुहू बीचवर भव्य योगोत्सवाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी. योग विद्येमुळे शरीरासह मनाला देखील स्वास्थ्य मिळतं. फडणवीसांकडनं योग दिनाच्या शुभेच्छा. तर आंध्र प्रदेशातील विजयवाडात योगगुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा. संपाच्या पार्श्वभूमीवर बेस्टकडनं कर्मचाऱ्यांना मेस्मा अंतर्गत नोटीस. विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांपासून संप. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टकडनं अतिरिक्त बसेसची व्यवस्था. उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन. आज सत्ताधाऱ्यांकडनं चहापान कार्यक्रमाचं आयोजन. मंत्रिमंडळ बैठक देखील होणार. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्यांविना आज अधिवेशन पार पडणार. मंत्री गिरीश महाजन यांच्या कथित व्हायरल फोटोंचं प्रकरण. जळगाव सायबर पोलिसांनी फेसबुककडनं मागवली माहिती. भरत मस्के नामक अकाउंट विरोधात गुन्हा दाखल. सर्व ठिकाणाहून फोटो डिलीट करण्याच्या सूचना. शेगाव येथून संत गजानन महाराजांच्या पालखीचा पंढरपूरकडे प्रस्थान. श्रींच्या शिस्तप्रिय पालखीमध्ये 700 वारकऱ्यांचा सहभाग. 23 जुलैला पंढरपूरला पोहोचणार पालखीचं यंदा 57वं वर्ष.
लेबननवरच्या हल्ल्यामुळे संतप्त इराणकडनं हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद. इस्रायलवरती अमेरिका नियंत्रण ठेवू शकत नाही. इराणनं सुनावलं. आज स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका इराणची चर्चा. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.